रामरक्षा महाआरतीद्वारे केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध. शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाप्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली मिरज येथील शनी मारुती मंदिरात रामरक्षा महाआरती करण्यात आली. यानंतर केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत यांनी केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर टीका करत जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. या कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम, उपजिल्हा संघटक साजिद पठाण, मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते, सांगली विधानसभा क्षेत्रप्रमुख ओंकार देशपांडे, महिला आघाडी जिल्हा संघटिका शकीरा जमादार, उपजिल्हा संघटिका सरोजिनी माळी, ज्योती केंगार, मिरज तालुका प्रमुख विश्वास कांबळे, सनी कोरे, उपतालुका प्रमुख दीपक पाटील, मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, सुरेश भोसले, शहर संघटक पांडू लोहार, असलम बाडवाले, युवा सेना शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत, युवा सेना शहर समन्वयक लखन भोरे, शिव अल्पसंख्याक सेना तालुकाध्यक्ष मैनुद्दीन विजापूर, शहर समन्वयक फिरोज मुलानी, उपशहर प्रमुख सूरज डावरी, सचिन कोरे, अब्दुल मोमीन, बबन गायकवाड, उमेश आयरेकर, उपशहर संघटक सलमान शेख, बाबू रेड्डी, सरफराज मुश्रीफ, आराग शहर प्रमुख अजय बुरुड, गणेश काटकर, विभाग प्रमुख राकेश कडोले, उपविभाग प्रमुख सुरेश कावळे, श्रीकांत आवळे, ओंकार निर्मळे, तेजस शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता रामरक्षा पठण, महाआरती आणि केंद्र सरकारच्या निषेधाच्या दोन घोषणांनी करण्यात आली. केंद्र सरकारने जे राम मंदिर बांधलं आणि त्या राम मंदिरमध्ये जे काही पैशाची चोरी झाली, त्या चोरीमध्ये सहभागी असणारे जे काही ट्रस्टचे लोक आहेत, त्या ट्रस्टच्या लोकांना जी नेमणूक केली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केलेली आहे. आणि हजार कोटी रुपयाची चोरी झाली. हे पैसे आमदार खासदार फोडण्यासाठी ह्या भाजप सरकारने वापर केलेला आहे. त्याचा एखाद्या बारीक सारीक गोष्टीला भाजप सरकार ईडी मोका अंतर्गत कारवाई करतंय. तर ज्या लोकांनी मंदिरामध्ये चोरी केली त्या लोकांची चौकशी करून मोका ईडी लावणार का? आणि याच्यामध्ये ही जी लोक नेमलेत याच्यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सहआरोपी करणार का? केंद्र सरकारनं डोळेझाकपणानं पैसे कुठल्या मंदिराची चोरी केली आणि कुठले आमदार खासदार फोडायला पैसे वापरले, ह्या सगळ्या गोष्टी चौकशी होणं गरजेचं आहे. शिवसेनेसारख्या पक्षाला त्यांनी ज्यांचे खासदार आणि आमदार फोडायचं काम केलंय, पण या अमित शहाला नरेंद्र मोदीला मला सांगायचं आहे, तुम्ही कितीही आमदार खासदार फोडले तर शिवसेनेचा शिवसैनिक फुटला जाणार नाही. शेवटपर्यंत शिवसैनिक हा उद्धव साहेबांसोबत राहणार. तुम्ही चोऱ्या करा, दरोडे घाला, आमदार फोडा, खासदार फोडा, आम्ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा आमदार खासदार निवडून आणणार आणि शिवसेना जशी होती तशीच पुन्हा तुम्हाला खंबीरपणे दाखवणार. ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं बाबरी मशीद पाडल्यावर बाबा हे राम मंदिरसाठी आम्ही केलंय, त्यावेळेला हे भाजपवाले पळून गेले, पण बाळासाहेब ठाकरे पळून गेले नाहीत. स्वाभिमानाने त्यांनी सांगितले माझ्या शिवसैनिकांनी पाडली आणि राम मंदिर उभा करायचं आहे आम्हाला. तर भाजपानं ज्या त्या वेळेला नेहमी पाड दाखवायचं काम केलंय. तर आज आम्ही ठामपणे उद्धव साहेबांच्या आदेशानं सांगतो, अख्ख्या भारतात अख्ख्या महाराष्ट्रात शिवसैनिक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आंदोलन केलं जाईल. त्याचप्रमाणे शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज मिरज शहरात आम्ही आंदोलन करतोय. त्या भाजप सरकारला आम्हाला दाखवून द्यायचं आहे की आम्ही तीळ मात्र जरी राहिलो तर आमची जागा तुम्हाला दाखवणार. तुम्ही 1000 जरी असला, आम्ही 100 जरी शिल्लक राहिलो तर आम्ही शेवटपर्यंत तुमच्या मुंडक्यावर पाय देऊन ठेचून राहणार. ज्यावेळेला अमित शहा म्हणतो की शिंदे गट कुछ भी नहीं रहा, अभी शिवसेना हो गया, तर तसे काही नाही. उद्धव साहेबांचा शिवसैनिक नेहमीप्रमाणे जिवंतच राहणार. आणि ह्या एकनाथ शिंदेला सुद्धा त्या अमित शहा बरोबर सहआरोपी करा, कारण त्यांनी ते पैसे या ठिकाणी खासदार फोडीसाठी वापरले असा आमचा आरोप आहे.